मित्रांनो, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्ये केलेली आहेत. तसेच त्यांच्या जीवनात अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाबासाहेबांच्या जीवनात मार्च महिन्यात घडलेल्या घटनांचा आढावा घेणार आहोत. चला तर सुरू करूया. नमो बुद्धाय. जय भीम. मित्रांनो, जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध सिरसाट आपले स्वागत करतो. मित्रांनो, 1 मार्च 1931 रोजी परळ, मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा संपन्न झाली. 1 मार्च 1939 रोजी फेडरेशन वर्सेस फ्रीडम हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथ प्रकाशित झाला. 2 मार्च 1930 रोजी नाशिकमध्ये काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या विषयासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सकाळी व दुपारी अशा एकूण 2 सभा संपन्न झाल्या. 2 मार्च 1936 रोजी नागपूर येथे भागीरथीबाई थोरात यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर जिल्हा दलित महिला परिषद संपन्न झाली आणि याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा ही कादंबरी भेट दिली. 2 मार्च 1947 रोजी फिरोजाबादमध्ये उत्तर प्रदेश शेड्यूल कास्ट फेडरेशनचे वार्षिक अधिवेशन संपन्न झाले. 3 मार्च 1930 रोजी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेत बाबासाहेबांनी शांततेच्या मार्गाने काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह करावा आणि यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असा आपल्या भाषणातून उपदेश केला आणि याच दिवशी सुमारे 15,000 कार्यकर्त्यांसह बाबासाहेबांनी सत्याग्रहाला प्रत्यक्ष सुरुवात केली. 3 मार्च 1934 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दादासाहेब गायकवाड यांना पत्र पाठवले. त्या पत्रात त्यांनी लिहिले की काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू ठेवून शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शक्ती राजकीय हक्क व शिक्षण घेण्याची सोय मिळवण्यासाठी वापरावी, म्हणून आता सत्याग्रह बंद करण्यात यावा. म्हणून हा मंदिर प्रवेश सत्याग्रह बंद करण्यात आला आणि तो पुन्हा कधीही करण्यात आला नाही. 3 मार्च 1946 रोजी निवडणुकीच्या निमित्ताने नरे पार्क, मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. 3 मार्च 1926 रोजी सुपीनाथ अंबुजी शेगावकर उर्फ दीनबंधू गुरुजी यांचा जन्म झाला. 4 मार्च 1960 रोजी लोकसभेत प्रकाशवीर शास्त्री यांनी आणलेल्या धर्मांतर बंदी विधेयकास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी विरोध करून मनुस्मृती ग्रंथ फाडला. 4 मार्च 1933 रोजी बॉम्बे सँडहर्स्ट जवळ GIP रेल्वे क्वार्टर्सच्या जागेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली दलित वर्गाची बैठक संपन्न झाली. 5 मार्च 1929 रोजी खारेपाटण महालातील सोमवंशीय महार बंधूंची सभा संपन्न झाली. 5 मार्च 1938 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधानसभेत टोबॅको ड्युटी ॲक्ट अमेंडमेंट बिल म्हणजेच तंबाखू शुल्क कायदा दुरुस्ती विधेयकावर चर्चा केली. 5 मार्च 1939 रोजी जत येथे अस्पृश्य समाजाच्या सभेत बाबासाहेबांनी प्रभावी भाषण केले. 6 मार्च 1932 रोजी सोलापूर येथे आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की महार
मांग, ढोर, चांभार, भंगी या मंडळींनी आपापसात एकी केली पाहिजे. 6 मार्च 1946 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत अनेक विषयांवर चर्चा केली. 6 मार्च 1947 रोजी नागपूरमधील युगांतर हायस्कूलच्या पटांगणात रेवाराम कवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले दलित कवींचे संमेलन झाले. 7 मार्च 1928 रोजी न्यायालयाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला गेला. 7 मार्च 1936 रोजी कामठीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर अस्पृश्यांची जाहीर सभा संपन्न झाली. 7 मार्च 1938 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधानसभेत न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर चर्चा केली. 8 मार्च 1937 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगजीवन राम यांचेकडून महत्त्वपूर्ण पत्र आले. 8 मार्च 1939 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलासमोर प्रभावी भाषण केले. 8 मार्च 1952 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई प्रांतिक विधानसभेतून राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली. 9 मार्च 1920 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे महार लोकांची सभा संपन्न झाली. 9 मार्च 1924 रोजी अस्पृश्य आणि मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी तसेच त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी सरकारसमोर ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतील दामोदर हॉलमध्ये आपल्या सहकाऱ्यांची बैठक घेऊन बहिष्कृत हितकारिणी सभा या नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. स्वतः बाबासाहेब या संस्थेचे अध्यक्ष झाले. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे वाक्य या संस्थेचे ध्येय आणि कार्य अधोरेखित करण्यासाठी स्वीकारले गेले. बहिष्कृत हितकारिणी सभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेली पहिली सामाजिक संस्था होती. 10 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दारूबंदीच्या विषयावर प्रभावी भाषण केले. 10 मार्च 1948 रोजी पी.एल. नरसू लिखित ग्रंथ द एसेन्स ऑफ बुद्धिझम म्हणजे बौद्ध धर्माचे सार या ग्रंथाच्या 3ऱ्या आवृत्तीची प्रस्तावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आणि या ग्रंथाची 3री आवृत्ती प्रकाशित केली. हा ग्रंथ पी.एल. नरसू यांनी 1907 मध्ये लिहिला होता. या ग्रंथाची 2री आवृत्ती 1911 मध्ये अनागरिक धर्मपाल यांनी काढली होती. 10 मार्च 1897 रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा प्लेगमुळे मृत्यू झाला. 11 मार्च 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला. 11 मार्च 1932 रोजी गांधीजींनी स्वतंत्र मतदार संघाला विरोध केला. 11 मार्च 1943 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत द वॉर इंजुरीज कॉम्पेन्सेशन इन्शुरन्स बिल म्हणजे युद्धाच्या दुखापती नुकसान भरपाई विमा विधेयकावर चर्चा केली. 11 मार्च 1946 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत कामगारांचे कल्याण आणि सामाजिक सुरक्षा या विषयावर चर्चा केली. 12 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळात ग्रँट्स फॉर एज्युकेशन म्हणजेच शिक्षणासाठी अनुदान या विषयावर भाषण केले. 12 मार्च 1945 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. मित्रांनो, वाईट जाती व्यवस्था नष्ट करून भारतीय समाजातील लोकांमध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी 13 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली. समता सैनिक दलात सुरुवातीला मुंबईच्या दगडी चाळीतील 15 तरुणांचे स्वयंसेवक दल बाबासाहेबांच्या मार्गदर्शनात स्थापन करण्यात आले होते.
नंतर या स्वयंसेवकांची संख्या वाढत गेली. सुरुवातीच्या काळात समता सैनिक दलाने महाड येथील अस्पृश्य परिषद तसेच चवदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर उद्भवलेल्या दंग्यांचा बंदोबस्त करणे इत्यादी कामे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केली. 14 मार्च 1928 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळात महार वतन बिल सादर केले. 14 मार्च 1946 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेतील वादविवादामध्ये कामगार विभागातील मुस्लिमांच्या चांगल्या कामगिरीबद्दल चर्चा केली. 14 मार्च 1955 रोजी अकोला येथे प्रांतिक अस्पृश्य परिषद संपन्न झाली. 15 मार्च 1943 रोजी रानडे, गांधी अँड जिना हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केले. 15 मार्च 1947 रोजी स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केला. 15 मार्च 1953 रोजी इंडो जापान सांस्कृतिक संघटन सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण केले. 15 मार्च 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हस्ताक्षरात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना लिहून टाईप करण्यासाठी त्यांचा सचिव रत्तू यांच्याकडे सोपवली. 17 मार्च 1937 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने असा निकाल दिला की महाड येथील चवदार तळ्याची जमीन ही सरकारी मालकीची असल्यामुळे त्या जमिनीवरील चवदार तळे हे सार्वजनिक आहे, म्हणून चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा व वापरण्याचा कायदेशीर अधिकार अस्पृश्यांना आहे. बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चवदार तळ्याच्या बाबतीत अस्पृश्यांच्या बाजूने न्याय मिळवून देण्यात यश प्राप्त झाले. 17 मार्च 1939 रोजी एल्फिन्स्टन गिरणी कामगारांवरील गोळीबाराविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले. 17 मार्च 1955 रोजी आग्रा येथे शेड्यूल कास्ट फेडरेशनची विराट सभा संपन्न झाली. 17 मार्च 1885 रोजी कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राजतिलक सोहळा संपन्न झाला. 18 मार्च 1939 रोजी गरीबदास दखने यांच्या अध्यक्षतेखाली समता सैनिक दलाच्या कॅप्टनांची सभा संपन्न झाली. 18 मार्च 1955 रोजी आग्रा येथील रामलीला मैदानावर शेड्यूल कास्ट फेडरेशनची विराट सभा संपन्न झाली. या सभेला संबोधित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आग्र्याच्या लोकांच्या भावना मला अगोदरच समजल्या असत्या तर मी खूप आधीच बौद्ध धर्म स्वीकारला असता, पण आताही उशीर झालेला नाही. अस्पृश्यता आणि जातीवाद नष्ट करण्यासाठी मी बौद्ध धर्म स्वीकारेन. पुढे आपल्या भाषणात बाबासाहेबांनी मनातील दुःख व्यक्त करताना म्हटले की माझ्या सुशिक्षित लोकांनी माझा विश्वासघात केला. ही सभा संपल्यानंतर बाबासाहेबांनी स्वतःच्या हस्ते चक्कीपाट येथे तथागत बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केली. आजही पूर्वोदय बुद्ध विहारामध्ये ही मूर्ती पाहायला मिळते. मित्रांनो, अस्पृश्यांना हक्क मिळवून देण्यासाठी 19 मार्च आणि 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद अधिवेशन पहिले या नावाने परिषद भरवली. या परिषदेमध्ये 20 मार्च 1927 रोजी महाड येथे आंदोलनास सुरुवात करण्याचे ठरवले गेले. या कुलाबा परिषदेमध्ये संभाजी गायकवाड, सुरेंद्र चिटणीस, रामचंद्र मोरे, अनंत चित्रे, बापूराव जोशी आणि गंगाधर पंत सहस्त्रबुद्धे हे सवर्ण व ब्राह्मण नेते देखील उपस्थित होते. या परिषदेमध्ये अस्पृश्यतेचा धिक्कार करण्यात आला. 19 मार्च 1928 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार वतन बिल दाखल केले. 19 मार्च 1940 रोजी महाड येथे स्वतंत्र मजूर पक्षाने अस्पृश्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा केला.
20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला. म्हणून 20 मार्च हा दिवस सोशल एम्पॉवरमेंट डे म्हणजेच सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, कोल्हापूर संस्थानमधील माणगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 21 व 22 मार्च 1920 रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे प्रथम अधिवेशन झाले. या अधिवेशनात छत्रपती शाहू महाराजांची विशेष उपस्थिती लाभली. या परिषदेमध्ये आपल्या भाषणात शाहू महाराजांनी उपस्थित जनतेला संबोधित करताना म्हटले की, तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात, ह्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, असे माझी मनोदेवता मला सांगत आहे. या माणगाव परिषदेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज असे दोन अगदी खंबीर नेते एकाच वेळी अस्पृश्य समाजाला दिले. 21 मार्च 1927 रोजी महाड येथील ब्राह्मणांनी वेदमंत्रांनी चवदार तळ्याची शुद्धी केली. 21 मार्च 1934 रोजी मलकापूर येथे अस्पृश्यांची परिषद संपन्न झाली. 22 मार्च 1933 रोजी अहिल्याश्रम पुणे येथे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. मित्रांनो, रविवारी आणि इतर कोणत्याही सुटीच्या दिवशी काम करण्यासाठी वेतन, भारत सरकार प्रेस, वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण, कोळशाच्या वितरणाचे नियोजन अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर दिनांक 22 मार्च 1944 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत चर्चा केली. 23 मार्च 1918 रोजी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद संपन्न झाली. 23 मार्च 1929 रोजी बेळगाव येथील विद्यार्थी आश्रमाच्या पटांगणात आयोजित अस्पृश्यांच्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी मार्गदर्शन केले. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या भारतीय क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. मित्रांनो, पूर्व पंजाबमधून येणाऱ्या अस्पृश्य लोकांची अवस्था दिवसागणिक बिकट होत चालली होती. म्हणून 23 मार्च 1948 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी के.सी. नियोगी यांना पत्रात लिहिले की ही अस्पृश्यांची समस्या सोडविण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागात अस्पृश्यांमधील अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. 24 मार्च 1933 रोजी श्रीरंगा अय्यर यांनी केंद्रीय कायदेमंडळात मंदिर प्रवेश बिल मांडले आणि त्याच दिवशी म्हणजे 24 मार्च 1933 रोजी मुंबई विधानसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रामपंचायत विधेयकावर चर्चा केली. 24 मार्च 1942 रोजी क्रिप्स यांचे त्रिसदस्यीय प्रतिनिधी मंडळ भारतामध्ये दाखल झाले. 24 मार्च 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये शेड्यूल कास्ट एम्प्लॉईज इन मिनिस्ट्री ऑफ लॉ म्हणजेच कायदे मंत्रालयातील अनुसूचित जातीचे कर्मचारी या विषयावर विस्तृतपणे चर्चा केली. 25 मार्च 1947 रोजी अस्पृश्योद्धाराच्या विषयावर लखनौ येथे असेंब्ली हॉलवर मोर्चा काढण्यात आला. 25 मार्च 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोसायटीज रजिस्ट्रेशन अमेंडमेंट बिल म्हणजेच सोसायटी नोंदणी दुरुस्ती या विधेयकावर चर्चा केली. 26 मार्च 1929 रोजी बेळगाव जिल्हा बहिष्कृत परिषदेचे 6वे अधिवेशन संपन्न झाले. 26 मार्च 1946 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय वित्तीय विधेयक या विषयावर अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. 27 मार्च 1930 रोजी मुंबईतील नायगाव येथे स्वतंत्र मजूर पक्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. 27 मार्च 1936 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जात पात तोळक मंडळ
लाहोर यांना पत्र पाठवले. 27 मार्च 1945 रोजी विधानसभेतील वादविवादामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार विभागाच्या संदर्भात पुरवणी अनुदान देण्याच्या मागणीवर चर्चा केली. 28 मार्च 1916 रोजी बॉम्बे क्रॉनिकलच्या संपादकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित करण्यासाठी एक पत्र पाठवले. हे पत्र त्यांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना पाठवले होते. मुंबई महापालिकेच्या कार्यालयाबाहेर सर फिरोजशाह मेहता यांचा पुतळा प्रस्तावित होता. बाबासाहेबांनी पत्रात लिहिलेल्या मजकुरानुसार एखाद्या महान व्यक्तीच्या स्मारकाचे पुतळा म्हणजे पूर्णपणे क्षुल्लक रूप असेल. त्यांच्या मते कोणत्याही स्मारकाची सामाजिक उपयुक्तता असणे आवश्यक आहे. विशेषतः ज्ञानाच्या प्रसारासाठी सर फिरोजशाह मेहता यांचे स्मारक म्हणून सार्वजनिक वाचनालय बांधावे असा बाबासाहेबांनी या पत्राद्वारे प्रस्ताव दिला. 28 मार्च 1934 रोजी मलकापूर येथे अस्पृश्य महिला परिषद संपन्न झाली. 29 मार्च 1929 रोजी डिप्रेस्ड क्लासेस मिशन अहिल्याश्रम पुणे येथे मातंग समाजाची जाहीर सभा संपन्न झाली. 29 मार्च 1945 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. 30 मार्च 1929 रोजी बहुजन नायक हे साप्ताहिक सुरू झाले. 30 मार्च 1942 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रिप्स साहेबांची भेट झाली आणि याच दिवशी दिल्लीमध्ये अस्पृश्य नेत्यांची परिषद संपन्न झाली. मित्रांनो, भारताचा शेवटचा व्हाईसराय लॉर्ड माउंटबॅटन यांना अस्पृश्यांच्या समस्या समजावून सांगण्याच्या हेतूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना मंदिरात जाण्याची विनंती केली आणि या कार्यासाठी बाबासाहेबांनी पुरीचे मंदिर निवडले. 30 मार्च 1947 रोजी लॉर्ड माउंटबॅटन व बाबासाहेब मंदिरात गेले. ब्राह्मणांनी व्हाईसराय माउंटबॅटनच्या मंदिर प्रवेशाला काहीही हरकत घेतली नाही, परंतु त्यांच्या मते बाबासाहेब अस्पृश्य असल्यामुळे त्यांनी बाबासाहेबांना बाहेरच रोखून ठेवले. या घटनेवरून अस्पृश्य समाजाच्या समस्या समजण्यास व्हाईसराय लॉर्ड माउंटबॅटनला किंचितही वेळ लागला नाही. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर सामाजिक समता स्थापन करण्यासाठी भेदभावाविरुद्ध लढा दिला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा देशाचे संविधान लिहिण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली, त्यावेळी त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. बाबासाहेबांनी आलेली जबाबदारी समर्थपणे स्वीकारून आपल्या बुद्धिमत्ता व मेहनतीच्या जोरावर ती जबाबदारी पूर्ण केली आणि भारताला समता, बंधुता आणि न्यायावर आधारलेले जगातील सर्वात प्रदीर्घ लिखित संविधान अर्पण केले. बाबासाहेबांच्या या अमूल्य योगदानासाठी 31 मार्च 1990 रोजी त्यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्यात आला. मित्रांनो, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म, तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांच्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य मी जोशाबा चॅनलच्या माध्यमातून हाती घेतलेले आहे. मित्रांनो, आपणास विनंती आहे की कृपया या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. तसेच माझ्या या कार्यात तुम्ही मला मदतसुद्धा करू शकता. व्हिडिओखालील थँक्स बटनाचा उपयोग करून चॅनलला मदत करा किंवा या QR कोड किंवा मोबाईल नंबरच्या सहाय्याने सुद्धा आपण चॅनलला मदत करू शकता. धन्यवाद. जय भीम. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.